नमस्कार मंडळी, प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत। आजचा आपला हा व्हिडिओ रक्षाबंधन स्पेशल असणार आहे। तुम्हाला जे स्वीट दिसत आहेत ते आपण घरच्या घरीच बनवलेले आहेत। अगदी सोप्या पद्धतीने बनवलेत। ह्या रेसिपीसाठी अजिबात खवा मावा वापरलेला नाही। सोबतच गॅस न पेटवता स्वीट मार्ट सारखी मिठाई बनवून तयार होते। चला तर सुरुवात करूयात। मिठाई बनवण्यासाठी इथे मी 1 कप भरून मिल्क पावडर, याच कपाने सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तुमच्याकडे असं कप नसेल तर तुम्ही घरातली कोणतीही वाटी मोजण्यासाठी घेऊ शकता। यामध्येच आपल्याला अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घालायचा आहे। त्याच कपाने मोजून मी अर्धा कप पिठी साखर सुद्धा यामध्ये घातली आहे। आता यामध्ये आपल्याला हवं असेल तर व्हॅनिला इसेन्स सुद्धा आपण घालू शकतो। आता यामध्ये आपल्याला थंड दुधाचा वापर करून याचा घट्टसर असा गोळा बनवायचा आहे। अर्धी वाटी दूध मी इथे घेतलेला आहे। त्यातील थोडे थोडे दूध घालून याचा आपल्याला गोळा बनवायचा आहे। हाताला थोडंसं तूप लावून नंतर याचे आपल्याला मी दाखवल्याप्रमाणे 2 भाग करून घ्यायचे। तर इथे पाहू शकता गोळा अशा प्रकारे तयार झालेला आहे। जास्त दूध घालायचं नाही, नाहीतर ते मिश्रण पातळ होऊ शकतं। आता यातील एक भाग आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे, कारण की आपण आज 2 रंगी मिठाई बनवतोय। तर इथे जो हा दुसरा भाग आहे तो मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता दुसऱ्या भागामध्ये आपल्याला पिवळा खाण्याचा रंग मी इथे घालणार आहे। आता व्यवस्थित असं आपण हा जो रंग आहे तो मिक्स करून घेऊयात। थोडी इथे मी वेलची पूड घातलेली आहे। आता सर्व आपण व्यवस्थित असं तयार करून घेऊयात। छान असा हा रंग यामध्ये मिक्स करून घेऊयात। तर लगेचच आपले इथे दोन्ही रंगाचे भाग तयार झालेले तुम्ही इथे पाहू शकता। तर आता बटर पेपरवरती थोडंसं तूप मी इथे लावून घेतलंय, म्हणजे मिश्रण चिकटणार नाही। आता जो व्हाईट पार्ट आहे तो आपण यावरती असा ठेवून त्याचा रोल बनवायचा आहे। रोल तयार झाला आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आता पुन्हा याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत। बरोबर मधोमध आपल्याला याला कट्स लावायचा आहे। व्यवस्थित तुम्हाला जो हवा आहे तो शेप इथे देऊ शकता। गोलाकार किंवा चौकोन शेप तुम्ही द्यायचा आहे। आता याचे 2 कट्स लावून मी इथे हे बाजूला सरकवून ठेवलेले आहेत। आता जो पिवळ्या रंगाचा भाग आहे तो सुद्धा आपण याच प्रकारे तयार करून घ्यायचा आहे। त्याचे सुद्धा आपल्याला असेच रोल करून 2 भाग करून घ्यायचे आहेत। गोल किंवा चौकोनी आकार तुम्ही इथे करू शकता। आता इथे मी फॉइल पेपर घेतला आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लास्टिक पेपर सुद्धा घेऊ शकता। आता दाखवल्याप्रमाणे सेट करून घेऊयात। तर व्हाईट पार्टवरती आपल्याला येलो पार्ट लावायचा आहे आणि येलो पार्टवरती आपल्याला व्हाईट पार्ट ठेवायचा आहे, म्हणजे विरुद्ध कलर आपण इथे सेट करून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा करायचं आहे, किंवा तुम्हाला जो आवडता रंग आहे तो तुम्ही इथे वापरात घेऊ शकता। आता ही मिठाई व्यवस्थित सेट करून झालेली आहे। आता आपण याला व्यवस्थित असं पॅक करून घेऊयात। व्यवस्थित असं मी इथे प्रेस करून घेतलं आहे आणि हा जो फॉइल आहे तो मी व्यवस्थित बंद करून घेणार आहे। आता इथे पूर्ण पॅक करून झाल्यावर याच्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्या देखील आपल्याला व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्यात आणि आपल्याला फ्रीजमध्ये साधारण 15 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे। तर आता 15 मिनिटांनी कवर आपण काढून घेऊयात। तर इथे पाहू शकता मस्त असा आपला रोल सेट झालेला आहे। तर इथे आपण ही बर्फी किंवा ही जी मिठाई तयार झालेली आहे ती आणखीन छान दिसण्यासाठी यावरती मी चांदीचा जो मार्केटमध्ये आपल्याला वर्क मिळतो तो यावरती मी लावणार आहे, पण तुम्ही नाही लावलात तरी सुद्धा चालेल। तर अशा प्रकारे आज आपण मस्त अशी 2 रंगी मिठाई बनवली आहे। बाहेरची भेसळयुक्त मिठाई विकत आणण्यापेक्षा गॅस न पेटवता काही मिनिटातच ही रेसिपी बनवून तयार होते। मग अशी मिठाई बनवून बघा। अगदी मोजक्याच साहित्यात तयार होणारी ही मिठाई तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा। तयार मिठाईचे बारीक किंवा जाड आवडीनुसार तुम्ही पीसेस कट करून प्लेटमध्ये सर्व करा। तर ही मिठाई सगळे आवडीने खातीलच, पण तुमचं कौतुकसुद्धा करतील। तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तर अशाच आणखीन रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत भेटूयात। तोपर्यंत धन्यवाद।